नमस्कार, मी मनोज भोयर. जे विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 5 ते 6 वर्षांमध्ये वन्य प्राणी आणि मानवाचा संघर्ष हा शिगेला पोहोचलाय. 66 बिबट्यांचा मृत्यू झालाय. एकट्या नाशिकामध्ये आणि राज्यातली ही संख्या मोठी आहे. नाशिक जिल्ह्यातली दुसरी बातमी आहे. मालेगाव जवळ असलेल्या एका गावामध्ये चक्क गावकऱ्यांनी मजुरांवर बहिष्कार टाकला, कारण हे मजूर दुसऱ्या गावामध्ये कामासाठी जात होते. कामगार कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत आणि काही कायद्यांना समर्थन तर काही कायद्यांना विरोधही होतोय. 4 कायदे प्रस्तावित आहेत ज्यात बदल अनिश्चित आहे. कोरोना काळात बेरोजगारीचं संकट आणखी वाढणार आहे असा राष्ट्रीय सांख्यिकी विभागाचा अहवाल आहे. 20 कोटी नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. सुरुवात करूया जेम विशेषला. गेल्या 5 ते 6 वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्यात आणि नाशिक शहरामध्ये बिबट्यांची दहशत वाढली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अधिवास करत असलेल्या बिबट्याचे विविध कारणांमुळे मृत्यूचं प्रमाणही वाढलंय. मुळात नाशिक जिल्हा हा लेपर्ड कॅपिटल म्हणून ओळखला जातो, त्यामुळे नाशिकला बिबटे हे काही नवीन नाही. मात्र मानवानं त्यांच्या अधिवासावर केलेल्या अतिक्रमणामुळे मानव बिबट्या संघर्ष वाढलाय. परिणामी अनेकदा जंगल सोडून बिबटे मानव वस्तीत आल्याचं पाहायला मिळतं. मानव वस्तीत यांचा वावरही वाढलाय. अनेकदा जंगल सोडून बिबटे मानव वस्तीत का येतात यावर अनेकदा विचार मंथन होतं. मात्र या घटनांमध्ये वाढ झाल्याचंच आपल्याला पाहायला मिळतात. राज्यातील आकडेवारीनुसार आतापर्यंत 169 बिबट्यांचा मृत्यू झाला असून यामध्ये नाशिकमध्ये सर्वाधिक 66 बिबट्यांना आपला जीव गमवावा लागला. त्याची काही वेगवेगळी कारणं आहेत. कधी ते रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू होतो, तर कधी विहिरीत पडून आणि इतर कारणांमुळे बिबट्यांचा मृत्यू होतो. वन विभागाचे अधिकारी एस बदाने शासनाच्या वतीनं आपली काय भूमिका मांडतायत तेही पाहूया. मागील 2 ते 3 वर्षात बऱ्यापैकी बिबट्यांचं मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. कारण ह्या 2 वर्षात लॉकडाऊनमध्ये बरीचशी शांतता झाल्यामुळे बरेचसे बिबटे हे रस्त्यावर आले, मानवी वस्तीजवळ आले आणि काही बिबटे हे हुगड्यावर विहिरीमध्ये पडून किंवा नैसर्गिकही कारणं होती, काही आजाराने, ॲक्सिडेंटमध्ये सगळ्यात जास्त संख्या होती. रोड किलमध्ये बऱ्यापैकी बिबट गेलेले आहेत. या संदर्भातला आणखी तपशील पाहूया आपण ग्राफिकच्या माध्यमातून. नाशिकमध्ये बिबट्यांची दहशत. राज्यात 169 बिबट्यांचा मृत्यू या वर्षाखेरीज झाल्याची माहिती. नाशिकमध्ये सर्वाधिक 66 बिबट्यांचा मृत्यू झाला. राज्यात सर्वाधिक मृत्यू नाशिक जिल्ह्यातच झाले. मागच्या 1 वर्षात विविध कारणांमुळे बिबट्यांचा मृत्यू झाला. बिबट्यांचा रस्ते अपघातात मृत्यू. मानवी वस्तीकडे बिबट्यांचा कल हा वाढलाय. भक्ष्य आणि पाण्याच्या शोधात बिबट्या मानवी वस्तीत येताना पाहायला मिळतो. मानव बिबट्या संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढलाय. नाशिक जिल्ह्यातील निफाड, येवला, नांदगाव या भागामध्ये बिबट्यांचा वावर आपल्याला जास्त पाहायला मिळतो. येथील मानव आणि बिबट्यांमधला संघर्ष तितकाच टोकदार झालाय. नाशिक जिल्ह्यात मुबलक शिकार, बारामाही पाणी, अनुकूल वातावरण आणि निवाराचं ठिकाण उपलब्ध असल्यानं बिबट्यांची संख्याही गेल्या काही काळामध्ये अधिक पाहायला मिळते. मात्र तरीही नाशिकमध्ये सर्वाधिक 66 बिबट्यांचा मृत्यू झालाय आणि अनेक ठिकाणी मानवी वस्तीत घुसून त्यांनी हल्लेही केले आणि त्यातही अनेकांचा मृत्यू झालाय. मात्र तरीही नाशिकमध्ये वन विभागाकडून काही कठोर उपाययोजना अंमलात आणण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. मात्र तरीही बिबट्यांची मृत्यूंची संख्या
ही वाढली आहे, ती 66 इतकी झाली आहे जिल्ह्यातली. आणि दुसरीकडे मृत्यूंची संख्या सुद्धा, मानवी मृत्यूंची संख्या सुद्धा वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून बिबट्या आणि मानवातला हा संघर्ष का वाढला, त्याच्या मागची कारणं काय आहेत, या संदर्भात वन्य अभ्यासक वैभव भोगले यांच्याशी बातचीत केली आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी. अनेक महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये रस्ता अपघात असेल किंवा अन्य कारणामुळे बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेला आहे आणि त्याच पद्धतीने बिबट्याचं मानवी वस्तीकडे सुद्धा कल जो आहे तो खूप वाढलेला आहे. खरं तर हे नेमकं का वाढतोय आपण ते जाणून घेऊयात. माझ्यासोबत जे वन्यप्रेमी आहेत वैभव भोगले. खरं तर अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा मृत्यू झालाय आणि त्याच पद्धतीने मानवी वस्तीकडे सुद्धा बिबट्या वळत आहेत आणि या सगळ्या कारणामुळे बिबट आणि मानव संघर्ष सुद्धा वाढतोय. सध्या अपघाताचं प्रमाण वाढलंय किंवा बिबट्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलंय, तर त्यामागे अनेक कारणं आहेत. जसं बघायला गेलं की रस्ते अपघात, तर रस्ते अपघात आता जी इंडियन वाईल्ड लाईफ आहे त्यासाठी मोठा शत्रू हा आता ॲक्सिडेंट, रोड ॲक्सिडेंट किंवा रोड किल म्हणूयात आपण. कारण रोड किलमुळे बरेच प्राणी त्यांचा अपघात होऊन त्यांचा जीव जात असतो आणि त्यांचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे. आपण बघायला गेलात तर यावर्षी एक अंदाज लावलेला आहे की 159 बिबटे महाराष्ट्र राज्यात आपले गेलेले आहेत आणि त्यापैकी 66 बिबटे हे नाशिक सर्कलमध्ये दगावलेले आहेत. आता असं झालेलं आहे की बऱ्याच ठिकाणी लोक शेतीकडे राहायला जाऊ लागलेत, म्हणजे ज्यांचे मळे वगैरे आहेत तर त्या ठिकाणी बिबट्यांचं वास्तव्य आहे. त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत की बिबट्या शहराकडे येतोय, तर आपण असं म्हणायला पाहिजे की आपण बिबट्यांच्या एरियामध्ये राहायला गेलेलो आहे. त्यामुळे या सगळ्या या उपायावरती आता प्रशासन कशा प्रकारे काम करतं ते बघणं महत्त्वाचं असेल. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक. मागील वर्षभरात रस्ते अपघात, विहिरीत पडून शिकार आदी कारणानं 250च्या आसपास राज्यामध्ये बिबट्यांचा मृत्यू झालाय. तर एकट्या नाशिक वन विभागामध्ये 66हून अधिक बिबटे हे मृत्युमुखी पडले आहेत. रस्ते अपघातात जास्त मृत्यू झाले असून जंगल परिसरातील रस्त्यानं आणि बिबट्याच्या वावर क्षेत्रातून जाणाऱ्या वाहनांमुळे हे मृत्यू झाल्याचं आढळून आलंय. दरम्यान या काळात मानव आणि बिबट संघर्ष देखील मोठ्या प्रमाणात वाढलाय. ग्रामीण भागात तर बिबट्यांच्या हल्ल्यात अनेकांचे मृत्यू झाले तर काही जण जखमी झाले. शहरात देखील अनेक वेळा बिबट्या शिरल्यानं नागरिक देखील भयभीत झाले. बिबट्या जेव्हा शहरात मानवी वस्तीमध्ये येतो त्याच वेळची नेमकी स्थिती काय असते, लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरतं, त्यानंतर काय उपाययोजना केल्या जातात आणि बिबट्यांचा त्रास हा मानवाला कसा होतो, या संदर्भात नाशिकचे आमचे प्रतिनिधी किरण गोटू यांनी गंगापूर रोड परिसरातील नागरिकांशी बातचीत केली. या परिसरामध्ये बिबट्या आल्यानंतर त्यावेळेसची काय परिस्थिती असते ते आपण जाणून घेऊया. माझ्यासोबत नगरसेवक आहे तिथले. काय सांगाल, काय परिस्थिती असते त्यावेळेस? परिस्थिती इतकी भयानक असते का बिबट्या आला कारण एका बाजूला नागरिक आणि एका बाजूला बिबट्या, त्याच्यामध्ये बिबट्या देखील बिथरून जातो व त्या मागच्या वेळी जेव्हा बिबट्याचा या ठिकाणी आला तेव्हा माझ्यावर देखील मोठा हल्ला झाला. वारंवार या परिसरामध्ये घडण्याचं एकच कारण आहे का शेजारीच आमच्या नदीच्या, गोदावरी नदीच्या शेजारीच मळ्याची वस्ती आहे. मोठ्या प्रमाणात तिथं ऊसाची लागवड आहे, लपण्यासाठी त्यांना जागा आहे. ज्या टायमाला बिबट्या भक्ष्य शोधण्यासाठी इकडं शहरात येतात त्या टायमाला रात्रीच्या प्रवासामध्ये तो येऊन जातो, परंतु दिवसा जाण्याची वाट कदाचित चुकून जात असेल. त्याच्याचमुळं बिबट्या ह्या नाशिक शहरामध्ये सावरकर नगर नदीकाठच्या परिसरामध्ये जास्त बिबट्या आढळून येतात. आमची प्रशासनाकडे एवढीच मागणी असते का जेव्हा बिबट्याचं इकडं आगमन होतं, प्रशासनाला कळतं, तर प्रशासन लवकर इकडे येऊन त्यांची जे कारवाई करावी, पिंजरे आणावे, त्यांचं बळ आणावं, त्याला लवकरात लवकर धरावं, हीच आमची मागणी असते. जेव्हा बिबट्या मानवी वस्तीमध्ये येतो तेव्हा दहशत अशी लोकांमध्ये हे होते, आपण कुठं पळावं, काय करावं, आणि बिबट्याचंही ते झालं होतं. त्याच्यामुळे प्रशासनाने त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. आणि बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी सुद्धा आतापर्यंत झालेले आहेत. त्यामुळे एकूणच हे संघर्ष कमी करण्यासाठी कुठेतरी प्रशासनाने प्रयत्न करायला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी एकूणच नागरिकांकडून होताना बघायला मिळते. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक. ग्रामपंचायत आपल्याच नागरिकांवर कसा काय बहिष्कार टाकू शकते
आणि हा बहिष्कार टाकण्याचं कारण म्हणजे गावातील मजूर दुसऱ्या गावामध्ये कामासाठी गेले. नाशिकच्या कसमादे परिसरात रब्बी हंगामाच्या कामाची धूम सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतमजुरांची टंचाई भासते. गावातील मजुरांनी गावातच कामे करावी यासाठी मालेगावच्या तळवाडे ग्रामपंचायतीनं अजब ठराव केला. गावाबाहेर कामाला जाणाऱ्या शेतमजुरांवर थेट बहिष्कार टाकण्याचा फतवाच ग्रामपंचायतीनं अधिकृत पत्र काढून केला आहे. विशेष म्हणजे नियम मोडणाऱ्या मजुरांना गावातील व्यावसायिकांनी किराणा देऊ नये, दळणदळून देऊ नये यासह रेशनही त्यांना न देण्याचा अजब आणि विचित्र ठराव केला. इतकंच नाही तर गावातून मजूर घेऊन जाणाऱ्या आणि बाहेरून मजूर घेऊन येणाऱ्यांवर 10,000 रुपये दंड करण्याचा ठराव सुद्धा संमत करण्यात आलेला आहे. ग्रामपंचायतीच्या ठरावाचं हे पत्र समाज माध्यमांवर चांगलंच व्हायरल होत आहे. त्यावर तीव्र प्रतिक्रियाही व्यक्त केली जाते आणि संतापही. केवळ धाक दाखवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय शेतकरी आणि शेतमजुरांना सर्वांना मान्य असल्याचा खुलासा ग्रामपंचायतीच्या सरपंचानं केलेला. मजूर बाहेर गावी जात होतं, त्याच्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी विचार केला की आपल्या गावातच काम करायचं त्यांनी आणि रोजंदारी सर्व शेतकऱ्यांनी ठरवून घेतला की असा रोज राहील. त्याच्यामुळे आम्ही हा दंड केलेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला गावाचा हा ठराव अजिबात मान्य नाही. कारण गावातून जर मजूर दुसरीकडे जात असेल तर त्यांचा तो अधिकार आहे आणि म्हणून त्यांना अजिबात थांबवता कामा नये असं त्यांचं म्हणणं आहे. मजुरांचा तुटवडा जाणवू लागला आणि त्यामुळे हा ठराव संमत करण्यात आला अशी सरपंचांची भूमिका आहे. गावातील मजुरांनी गावातच काम करावं आणि इतरत्र कुठेही कामाला जाऊ नये यासाठी मालेगावच्या तळवाडे ग्रामपंचायतीनं थेट मजूर गावाबाहेर कामाला गेल्यास त्यांना बहिष्कृत करून त्यांचा किराणा रेशन बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र दुसरीकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर C2 कामगार संघटना आणि काही सामाजिक संघटनांनी हा मजुरांवर अन्याय असल्याची टीका करत जिल्हाधिकाऱ्यांनी यात त्वरित लक्ष घालण्याची मागणी केली. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं असा ठराव करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांवर थेट अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली. मजूर नसल्यामुळे ते ओळे खराब होतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बाहेरून दुसऱ्या गावाहून अनेक वाहनांची व्यवस्था करून व वाढीव मजुरी देऊन मजूर आणावं लागत आहे. त्यामध्ये स्थानिक शेतकरी आणि बाहेरच्या गावातील शेतकरी यांच्यात वादावादी होत आहे. काही ठिकाणी मजूर आणि शेतकरी यांच्यात वाद होत आहे. असं घडत असताना काही ग्रामपंचायतींनी बाहेर गावाच्या मजुरांनी बाहेर गावात जाण्यास मनाई करण्याचे ठराव पारित केलेले. ग्रामपंचायतने मजुरांच्या वेतनाबाबत काही ठराव बनवलेले आहेत, नियमावली बनवलेल्या आहेत. त्या अंतर्गत त्यांना इतर गावात काम करण्यास किंवा बाहेरील मजुरांना त्या गावात येण्यास मनाई करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी जर हे नियम मोडले तर त्यांना 11,000चा दंड व सामाजिक बहिष्काराला सामना करावा लागेल. त्यांचं दळण व गिरणी बंद करण्यात येईल असा ठराव या ग्रामपंचायतीने केलेला आहे. तो अत्यंत निषेधार्ह आहे आणि त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हे नोंद व्हावे यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांना भेटलेलो आहोत. मजुरांच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारा हा ठराव असल्याचं सांगत गावकऱ्यांनी या ठरावाचा पूर्णपणे विरोध करावा अशी मागणी सुद्धा संघटनांनी केली आहे. ग्रामपंचायत बरखास्त करावी अशी वेगळी मागणी दिगंत स्वराज फाउंडेशनचे राहुल तिवरेकर यांनी केलेली आहे. मालेगाव तालुक्यातील तळवाडे ग्रामपंचायतीने शेतमजुरावर बाहेरगावी जाऊन मजुरी करण्यास प्रतिबंध करणारा ठराव केलेला आहे. हा ठराव संपूर्णपणे बेकायदेशीर असून मजुरांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करणारा आहे. ग्रामीण भागामध्ये मजुरांना 2 पैसे मिळत असतील तर इतरत्र काम करण्याचा त्यांचा पूर्ण अधिकार आहे.
जोपर्यंत सर्व प्रकारच्या कामांचं प्रमाणीकरण करून त्याला संघटित क्षेत्रात आणलं जात नाही तोपर्यंत सर्वांना सन्मानाने काम. मजुरांवर गावाचा बहिष्कार, त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारा ग्रामपंचायतीचा हा ठराव आहे. मजूर आपल्या पोटा पाण्यासाठी कोणत्याही गावात जाऊ शकतं, त्यांना अजिबात आडकाठी घालता कामा नये अशी भूमिका सामाजिक संघटनांनी मांडली आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी वेळीच यात हस्तक्षेप करावा अशी मागणी करून गावकऱ्यांवरचा होत असलेला अन्याय दूर करावा असं म्हटलेलं आहे. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा माझ्यासोबत जेम विशेष. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना देशामध्ये बेरोजगारीचं सुद्धा संकट उभं ठाकणार आहे. आधीच लोकांच्या नोकऱ्या गेल्यात आणि आता राष्ट्रीय सांख्यिकी विभागाच्या नव्या अहवालानुसार आणखी 20 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता व्यक्त केली गेलेली आहे. कोरोना काळात कोट्यवधी लोकांचे रोजगार धोक्यात आले आहेत. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अनेक क्षेत्रांवर कोरोनामुळे प्रचंड मोठं संकट निर्माण झालंय. शहरी भागात 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांसाठी बेरोजगारीचा दर जानेवारी ते मार्च 2021 मध्ये 9% झाला, जो गेल्या वर्षी याच कालावधीत 9.1% होता. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात ही माहिती उघड झाली आहे. कामगार नेते विश्वास उटगे यांचं या संदर्भातील विश्लेषण आपण पाहूया. देशामध्ये बेरोजगारीचा दर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतोय. करोनाच्या कालखंडाच्या आधी आणि करोनाच्या कालखंडानंतर आपण हे बघितलं की स्थलांतरित कामगार किंवा कॉन्ट्रॅक्ट लेबर्स हे एका जागेतून दुसऱ्या जागेत आपल्या कामासाठी जातात, एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात आपल्या कामासाठी जातात. यांची गिनती नाही असं संसदेत सांगण्यात आलं, यांची काही मोजणीच नाही असं सांगण्यात आलं. आणि 1979 सालचा मायग्रंट लेबर ऍक्ट हा वस्तुस्थितीमध्ये अंमलातच येत नाही. देशामध्ये 2020 मध्ये जेवढी बेकारी होती त्यापेक्षा जास्त, म्हणजे साधारणपणे आता आपण आकडे खूप तपशिलात जाऊ नको, परंतु 7.3%, 9.5% ही बेकारी होती. आता ती 11.8% किंवा 13% बेकारी गेलीत आणि पुरुषांपेक्षा महिलांची बेकारी ही अफाट आहे. या संदर्भात आणखी माहिती पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोरोना काळात बेरोजगारीचं संकट, देशात 20 कोटी लोक होणार बेरोजगार. कोरोना काळात बेरोजगारीचं संकट उभं ठाकलं. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाकडून माहिती प्रकाशित झाली. अनेक क्षेत्रामध्ये कोरोनामुळे प्रचंड मोठं संकट निर्माण झालं. बेरोजगारीचा दर जानेवारी ते मार्च 2021 मध्ये 9%, 2020 मध्ये याच कालावधीत 9.1% दर झाला. देशात जवळपास 43 कोटी मजुरांची संख्या आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये नोकरी गमावणाऱ्यांमध्ये सर्वाधिक तरुण, कोरोना काळामध्ये बेरोजगारीचं संकट आणखी निर्माण होणार आहे. देशामध्ये 20 कोटी लोकांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी विभागातर्फे एक अहवाल प्रकाशित करण्यात आला, त्यात ही आकडेवारी नमूद करण्यात आलेली आहे.
केंद्र सरकारनं कामगार कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा मसुदा त्यांनी आधीच मंजूर केला. वेगवेगळ्या राज्यांना तो आपापल्या सोयीप्रमाणे मंजुरी करून घ्यायचा आहे. नव्या वर्षात होणाऱ्या वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र केंद्र सरकारच्या नव्या धोरणामुळे तुम्हाला हातात मिळणाऱ्या प्रत्यक्ष वेतनाला कात्री लागण्याची शक्यता जास्त आहे. दरम्यान केंद्र सरकार चारही कामगार कायद्यात सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. आगामी वित्त वर्षात नवे बदल प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. या कायद्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीनंतर तुमच्या हातात येणारी प्रत्यक्ष वेतन रक्कम आणि पीए संरचनेत बदल होणार आहे, ज्यामुळे तुमच्या हातात मिळणाऱ्या प्रत्यक्ष वेतनात कपात होईल आणि भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ मध्ये वाढ होईल. नव्या कामगार कायद्यात कामाच्या दिवसाबाबतही बदल प्रस्तावित केले आहेत. यानुसार कामाच्या वेळेत 3 तासांची वाढ होणार आहे. दिवसाला 12 तास याप्रमाणे आठवड्याला 48 तासांचा कामाचा नियम लागू असणार आहे. दरम्यान कामाचे तास वाढवण्याच्या मुद्द्यावर कामगार संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे कामाच्या तासावरून वादंग उठण्याची शक्यता आहे. कामगार कायद्याची मसुदा निर्मिती 13 राज्यांनी पूर्ण केली आणि अन्य 24 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मसुदा निर्मितीवर काम करत असल्याची माहिती केंद्रीय कामगार राज्यमंत्री भूपेंद्र यादव यांनी राज्यसभेत दिली. केंद्र सरकारनं मसुद्याला अंतिम स्वरूप दिलं आहे आणि राज्यांना स्वतःचे नियम त्यानुरूप बनवायचे आहेत. फेब्रुवारी 2021 मध्ये केंद्रानं कायद्याच्या मसुद्याला अंतिम रूप दिले. मात्र राज्यांनी मसुदा अंतिम केल्यास दोन्ही ठिकाणी एकाच वेळेस कायद्याची अंमलबजावणी करणं शक्य होईल. कामगार क्षेत्रातील अभ्यासक डॉक्टर संजय दाभाडे यांचं विश्लेषण या संदर्भात पाहूया. भांडवलदार वर्ग आहे, त्याच्या संपत्तीत मात्र या अशाही काळामध्ये वाढ झाल्याचं ब्लूमबर्ग सारख्या अहवालामध्ये स्पष्टपणे समोर येतं आहे. अदानींच्या संपत्तीमध्ये $43 बिलियन, मित्तलांच्या संपत्तीत असेल किंवा अजिज प्रेमजींच्या संपत्तीमध्ये $1 बिलियन वाढ झाल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. लोकांचे जगण्या मरण्याचे रोजीरोटीचे प्रश्न असताना आपले पंतप्रधान मोदी महोदय मात्र औरंगजेबासारखे गैरलागू विषय समोर आणतायत आणि जनतेचं लक्ष खऱ्या प्रश्नांकडून भावनिक प्रश्नांकडे वळवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. चारही कामगार कायद्यात नेमके कोणते बदल होईल आपण पाहूया आणखी विस्तारानं. चारही कामगार कायद्यात होणार सुधारणा. कामगार कायद्यात सुधारणा करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. केंद्राच्या नव्या धोरणामुळे वेतन कपातीची शक्यता निर्माण झाली. भविष्य निर्वाह निधीमध्ये वाढ, मात्र प्रत्यक्ष वेतनात कपात होण्याची शक्यता जास्त. आठवड्याला कामाचे दिवस कमी होतील. 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी लागू होण्याची शक्यता जास्त. कामाचे तास वाढवण्याच्या मुद्द्यावर कामगार संघटना अधिक आक्रमक झाल्या. कामाच्या तासांवरून वादंग उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नव्या कामगार कायद्यांना 13 राज्यांची संमती आहे. 24 राज्यांचे कामगार कायद्यांच्या मसुद्यावर काम अजूनही सुरू आहे. आगामी वित्तीय वर्षात बदल लागू केले जाण्याची शक्यता आहे. वेळ झाली आहे जेम विशेष मध्ये इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा जय महाराष्ट्र.